नमस्कार मॅडम. नमस्कार. विजय. ओके. बाई तुम्ही कुठून आलात? मी भुसावळ बोलली. ओके, तुमचं नाव सांगाल? सीताराम. बाई जरा पूर्ण नाव सांगा तुमचं. सीताराम निलेश चौधरी. ओके, काय करता तुम्ही? मी शिक्षक. ओके, तर आमच्या मुलांना थोडं मार्गदर्शन करा. कविता कविता तुझं मुलांना. बाई आमची मुलं खूप मस्ती करतात आणि अभ्यास तर बिलकुल करत नाही. त्यांना काहीतरी मार्गदर्शन करा. मुलांना गुरुचरण गुरुजींचा तुम्ही ऐकत का नाही? त्यांचं ऐकायचं. कारण की आपण आपलं काय माहितीये का, आपण घरीच नाही अभ्यास करत. आपण घरी अभ्यास करतो. थोडस वेळ नाही मिळाला तर आपण बसलो ना आपण का तर आपण वाचायला सुरुवात करतो. एक मुलगी होती ती रोज वाचायची. बसली ना वाचायची. ते स्पीड पण अजून वाढली. म्हणून ते लोक काही बळकाचं ऐकायचं. मोबाईल नाही. आपण तर मोठे झालो ना तेव्हाच मोबाईल. ठीक आहे, ते सगळं सोडून आपण एक कविता म्हणूया का? ठीक आहे बाई, आमच्या मुलांना एक कविता, छानशी कविता म्हणून दाखवा बरं. एक होती आजी शोध. नमस्कार मुलं, कसे आहात सगळे? मजेत. मजेत आहात ना? ठीक आहे, आज आपण कविता बोलूया का? हो हो माझ्या पाठीमागे बोलणार ना तू? हो बाई. हो. एक होती आजी शोध लागली भाजी. पसात होता भोपळा वेलीवरती झोपला. आजीला असा वाटला नुसते कापला. भोपळ्याची केली भाजी. भाजी घेतली ताटात. भोपळा गेला पोटात. सर्वांनी म्हणली ना सर या आई वडिलांना सांगायचं. हा ओके. बाईंनी आता खूप छान पद्धतीने मराठीची कविता आपल्याला बोलून दाखवली आणि ती मुलांना खूप आवडलेली आहे. आता मुलांची डिमांड आहे की बाईंनी एक इंग्रजीची पोयम म्हणावी. Two liter hand, flap, flap, tap. 2 liter head, flap, flap, टॅप टॅप टॅप. 1 liter head, the side to side. ही इंग्रजीची पण पोयम आई वडिलांना बोलून दाखवायची. थँक्यू.